मी जेव्हा फाशीवर जाईल तेव्हा रडू नको. आईचा अंतकरण महाराज लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. काय करणार भगतसिंग, तुला काय करणार? आईचं अंतकरण काय असतं, बापाचं अंतकरण काय असतं जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. जेव्हा तू झाला असताना तू कोणाचा बाप तुला तेव्हा कळालं असता मायबापाचं अंतकरण काय असतं. भगतसिंगाने सांगितलं बस झालं. काही दिवस उलटले, आई घराकडे गेली. कारागृहामध्ये 2-4 दिवस जवळ येत आहेत, फाशीची शिक्षा होणार आहे. पण भगतसिंग मात्र दररोजच्या प्रमाणे सकाळी लवकर उठणं, आपापली जी काय कसरत करणं, व्यायाम करणं, दंड बैठका काढणं, सूर्यनमस्कार काढणं, त्याचं काही थांबेना. दररोज आपला व्यायाम जो आहे भगतसिंग करायचा. एका दिवसावर फाशीची शिक्षा आली आणि तो कारागृहामधला जेलर त्या भगतसिंगाजवळ येतो आणि भगतसिंगाला म्हणतो, भगतसिंग